नमस्कार प्रेक्षकांनो, पारू मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळेल, अहिल्यादेवी वडाच्या झाडाला फेऱ्या मारत असते आणि हे करत असताना दामिनीकडून ताट पडतं आणि खाली आग लागते. ती आग अहिल्यादेवीच्या पदराला लागते, पण तरीसुद्धा अहिल्यादेवी बाजूला हटत नाहीत आणि त्यांचे फेरे घेणं ते चालूच ठेवतात. हे सगळं आता दिशा, दामिनी, सावित्री आणि पारू बघत असतात. आपल्याला तर माहितीच आहे, अहिल्यादेवी संकटात असेल तर पारू लगेचच धावून जाते. तर आता लगेच पारू जाते आणि स्वतःच्या हातांनी ती आग विझवते. हे करत असताना तिच्या हाताला देखील भाजतं आणि अशा प्रकारे अहिल्यादेवीच्या फेऱ्या पूर्ण होतात. नंतर अहिल्या पारूकडे येते आणि पारूला म्हणते, पारू, फक्त तुझ्यामुळे आज माझं वटसावित्रीचं व्रत पूर्ण झालं. काही लोकांना तर तेवढं सुद्धा जमत नाही नवऱ्यासाठी करणं. हे सगळं ती दामिनीकडे बघून बोलत असते. अहिल्या पुढे पारूला म्हणते की तू नेहमीच मला मदत करायला धावून येत असतेस. आता पुढे अहिल्या म्हणते की चला निघायचं का, आणि सगळ्याजणी निघतात. तेवढ्यात पारू म्हणते की तुम्ही पुढे व्हा, मी ताट घेऊन येते, कारण ताट झाडाखालीच असतं. मग ती ताट घ्यायला जाते आणि तिथून निघताना तिचं मंगळसूत्र वडाच्या पारंब्यात अडकतं आणि ती विचार करते की हा काही संकेत तर नाही ना. आज सगळ्या बायकांनी आपल्या नवऱ्यासाठी पूजा करायची असते आणि मी माझं लग्न होऊन सुद्धा माझ्या नवऱ्यासाठी पूजा करत नाहीये. यामुळे आदित्य सरांवर काही संकट तर येणार नाही ना. नाही, मी पूजा करायलाच पाहिजे असा ती विचार करते आणि पूजा करायला जाते. ती पूजा करते आणि फेरेसुद्धा घेते. तेवढ्यात तिथे सावित्री येते, कारण पारू तिचं पाकीट गाडीतच विसरून आलेली असते आणि आता गाडी गेल्यानंतर परत घरी कसं जाणार असं बोलत सावित्री तिकडे येत असते आणि तिला दिसतं की पारू वडाला फेऱ्या घेतेय. सावित्री विचार करते की पारू असं का करतेय. हिला माहीत नाही का की हे व्रत फक्त लग्न झालेल्या स्त्रियांनीच करायचं असतं आणि अजून तर हिचं हरीशसोबत लग्न झालेलं नाहीये, मग ही असं का करतेय. पण ती त्यावेळी पारूला काहीच बोलत नाही आणि नंतर त्या घरी येतात. इकडे आता अहिल्या आदित्यच्या रूममध्ये येते आणि त्याला तब्येतीबद्दल विचारते. त्यावेळी आदित्य म्हणतो, मी आता पूर्ण ठीक आहे आणि मला तुझ्या हातचं जेवायचं आहे आई. आज नेहमीप्रमाणे तूच स्वयंपाक केला असशील ना. त्यावर अहिल्या म्हणते, हो, मी तुला जेवण्यासाठीच बोलवायला आले आहे. इकडे आता सगळे हॉलमध्ये बसलेले असतात आणि किर्लोस्करांच्या रीतीनुसार वडाच्या झाडाची पूजा करून आल्यानंतर नवऱ्याला ओवाळायचं आणि नवऱ्याच्या पाया पडायचं अशी रीत असते. त्याप्रमाणे आता अहिल्या आणि दामिनी दोघीही आपापल्या नवऱ्यांना ओवाळतात आणि त्यांच्या पाया पडतात. त्यावेळी श्रीकांतसुद्धा अहिल्याला ओवाळतो आणि तिच्या पायासुद्धा पडायला जातो, कारण तो म्हणतो, मला सुद्धा 7 जन्म तूच बायको म्हणून हवी आहेस. आता पारू विचार करते की अहिल्यादेवीच्या म्हणण्यानुसार घरी आल्यानंतर नवऱ्याला ओवाळायचं, त्याच्या पाया पडायचं आणि त्याशिवाय व्रत पूर्ण होत नाही, मग माझं व्रत कसं पूर्ण होणार. मी सुद्धा आदित्य सरांना ओवाळायला पाहिजे, त्यांच्या पाया पडायला पाहिजे, पण हे मी कसं करणार. त्यातच अहिल्यादेवी पारूला आवाज देते आणि म्हणते की पारू, ते ताट आत घेऊन जा. आणि त्याचवेळी पारूला आयडिया सुचते. जाता जाता ती मुद्दामून हळदी कुंकू खाली पाडते आणि ते आदित्यच्या पायावर पाडते. तेवढ्यात दिशा ओरडते की मूर्ख आहेस का तू, तुला एवढं सुद्धा काम नीट करता येत नाही का, लगेचच्या लगेच ते साफ करून दे. आणि पारूला तर हेच हवं असतं. ती लगेच खाली बसते, आदित्यच्या पायावरून हळदी कुंकू काढते आणि त्याची पूजा केल्यासारखं करते आणि कळत न कळत सगळ्यांचं लक्ष नसताना ती त्याच्या पायासुद्धा पडते. हे सगळं मात्र सावित्री बघत असते आणि तिला ते खटकत असतं. पारू नेमकं काय करतीये हे सावित्रीला कळत नसतं. तर अशा प्रकारे पारू तिचं व्रत पूर्ण करते. त्यानंतर आता सगळे डायनिंग टेबलवर न बसता खाली मस्त चौरंगपाट घेऊन जेवायला बसतात. अहिल्या म्हणते की पहिल्यांदा सगळ्या पुरुषांनी जेवायला बसायचं आणि त्यानंतर त्यांच्याच उष्ट्या ताटात बायकांनी खायचं, अशी रीत आहे. त्याप्रमाणे आता श्रीकांत, मोहन, आदित्य, प्रीतम आणि हरीशला सुद्धा जेवायला बसवतात. त्यांचं जेवण झाल्यानंतर दामिनी आणि अहिल्या आपापल्या नवऱ्यांच्या ताटात उष्ट खायला बसतात. पारू आता आदित्य, प्रीतम आणि हरीशचं ताट किचनमध्ये घेऊन जाते. आत गेल्यानंतर ती विचार करते की मी सुद्धा आदित्य सरांचं उष्ट खायला पाहिजे.
आणि आता आदित्यने सुद्धा बघा ना किती उष्ट सोडलं आहे ताटात, जसं काय पारूला खाण्यासाठीच ते सोडलं आहे. आता पारू आदित्यचं पान घेते आणि त्यातलं उष्ट खायला लागते. हे सगळं सावित्री बघत असते. तेवढ्यात तिथे दामिनी येते आणि दामिनी पारूला ओरडते, काय ग, काय पारू, काय करतीयस? लपून छपून चोरून खातीयस का? किर्लोस्करांच्या घरात नोकरांना काही जेवायला देत नाहीत का, म्हणून तू हे असं करतीयस? किर्लोस्करांचा मान सन्मान तुला चवट्यावर आणायचा आहे का? म्हणजे लोक म्हणतील की बघा हे किर्लोस्कर नोकरांना पोटभर जेवायला सुद्धा देत नाहीत, तुम्हाला काही कमी पडतं का इथे? त्यानंतर ती पुढे येऊन बघते तर काय, ही तर कोणाचं तरी उष्ट खात होती. मग ती म्हणते, काय ग, कोणाचं उष्ट खात होतीस तू? त्यावर लगेच सावित्री म्हणते, हरीश सरांचं, त्यांचं लग्न होणार आहे ना, म्हणून ती त्या हरीश सरांचं उष्ट खात असेल. तिने हरीश सरांसाठी व्रतसुद्धा केलं आहे. त्यावर सावित्री म्हणते की हिला काय माहीत नाही का की व्रत फक्त लग्न झाल्याने करायचं असतं? हिचं तर अजून लग्न झालं नाही आहे ना, मग ही कसं काय करतीये? त्यावर सावित्री म्हणते की अहो मॅडम, तिला अजून तेवढं समजत नाही ना, म्हणून तिने असं केलं असेल. त्यावर दामिनी म्हणते की सावित्री, तुला काय मी मूर्ख वाटते का? मला काही समजत नाही का? आणि पारू, मला सगळं समजते बरं का. तुमच्यासारख्या मुली मला चांगल्याच माहिती आहे. मोठ्या घरातल्या मुलांना बुरळ पाडतात, त्यांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवतात आणि मग लग्न करण्यासाठी मागं लागतात. पण जोपर्यंत मी या घरात आहे असलं काहीही होऊ देणार नाही. असं म्हणून दामिनी तिथून निघून जाते आणि ती आता अहिल्याच्या रूमच्या बाहेर येते. इकडे आता रूममध्ये श्रीकांत येतो आणि नेहमीप्रमाणे तो अहिल्यासाठी काहीतरी शायरी म्हणत असतो, कारण श्रीकांतला सिरियलमध्ये एवढंच काम आहे, बायकोसाठी शायरी म्हणणं. आणि त्यानंतर तो अहिल्याला छान गिफ्ट देतो. हे सगळं बाहेरून दामिनी बघत असते. श्रीकांतने अहिल्यासाठी मस्त हिऱ्यांचा हार आणलेला असतो. ते पाहून अहिल्या खुश होते आणि ती म्हणते की याची काहीच गरज नव्हती, तुझं माझ्यासोबत असणं हेच माझ्यासाठी खूप आहे आणि माझा खरा दागिना तर तूच आहेस. इकडे आता दामिनीला वाटतं की जसं दादासाहेबांनी वहिनींसाठी हार आणलाय तसंच माझ्या नवऱ्याने सुद्धा माझ्यासाठी काहीतरी आणलं असेल ना, मी सुद्धा व्रत केलं होतं. आणि लगेच पळत ती तिच्या रूममध्ये जाते तिच्या नवऱ्याकडे. आता काय माहिती खरंच त्याने तिच्यासाठी आणले की नाही, हे तर आपल्याला पुढील भागातच बघायला मिळेल. आणि आता सावित्रीला सुद्धा कळणार की पारूचं काय चाललंय ते, तिच्या गळ्यात तर मंगळसूत्र आहे. हे सगळं पाहणं रंजक ठरणार आहे. असेच पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.